नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मुगाची चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत। तर मोड आलेले मूग हे अतिशय हेल्दी असतात। मोड आलेले मूग हे खूप प्रोटीनयुक्त असतात। तर आज आपण अशाच मुगांची भाजी बनवणार आहोत, मोड आलेल्या मुगांची। तर त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे। त्यानंतर त्यामध्ये जिरे टाकून घेणार आहे। त्यानंतर हिंग टाकलेला आहे। त्यानंतर कांदा सुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। तर हे मोड आलेले मूग जे आहेत ते तुम्ही वाफेवर शिजवून सुद्धा खाऊ शकता। तुम्हाला सकाळचा नाश्ता वगैरे समजा जर का असा काही प्रोटीनयुक्त हवा असेल तर तुम्ही हे मूग जे आहेत ते तुम्ही वाफेवर शिजवून सुद्धा खाऊ शकता। तर आज आपण इथे त्याची भाजी बनवणार आहोत। तर इथे आपला कांदा जो आहे तो चांगला असा फ्राय झालेला आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण वरून कढीपत्ता सुद्धा टाकून घेतलेला आहे। कढीपत्ता जो आहे तो नेहमी कांदा शिजल्यानंतर टाकायचा आहे, जेणेकरून त्याचा फ्लेवर जो आहे तो भाजीमध्ये टिकून राहतो। तेलावर जर का तुम्ही कढीपत्ता टाकत असाल तर तो कडक बनतो आणि त्याचा फ्लेवर जो आहे तो निघून जातो। त्यामुळे कांदा शिजल्यानंतरच कढीपत्ता टाकायचा आहे। तर इथे कांदा आपला चांगला असा शिजून झालेला आहे। त्यानंतर मी इथे कांदा शिजून झाल्यानंतर मी टाकलेलं होतं त्यामध्ये अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली होती। त्यानंतर इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार, हळद, घरगुती मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, त्यानंतर टाकणार आहे गरम मसाला आणि धणे जिरे पावडर टाकून हे जे मसाले आहेत ते चांगले असे परतवून घ्यायचे आहेत। तेलामध्ये चांगले शिजून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे मी मोड आलेले मूग होते ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत। तर थंडीच्या दिवसामध्ये कडधान्याला मोड येण्यासाठी खूप वेळ जातो, पण गरमीच्या दिवसांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे आहे ते कडधान्याला मोड जे आहे ते लवकर येतं। तर इथे तुम्ही मोड पाहू शकता, किती मोठ्या प्रमाणात साईज बघू शकता इथे मोडाची तुम्ही। तर त्यानंतर हे सर्व मिक्स करून त्यानंतर मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे उकळी आल्यानंतर झाकण ठेवून द्यायचं आहे 10 ते 15 मिनिटांसाठी। तर इथे तुम्ही पाहू शकता आपली मुगाची भाजी जी आहे ती शिजलेली आहे। त्यानंतर इथे भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे। मी इथे सुक्या भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे। तर इथे अशा वाटणामुळे भाजीला जी आहे ती चांगली अशी चव येते। तर इथे मोड आलेले जे मूग आहेत ते जास्त शिजवायचे नाहीत, कारण हे प्रोटीन जास्त असल्यामुळे त्यांना तुम्ही कच्चे सुद्धा खाऊ शकता। पण इथे मी भाजी सुद्धा बनवून घेतलेली आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता आपली भाजी जी आहे ती अशी रेडी झालेली आहे। तर मुगांना जे आहे ते जास्त शिजवायचं नाही आणि कुकरला तर लावायचेच नाही, अशीच टोपामध्ये भाजी शिजवून घ्यायची आहे। बाय बाय।